वेफर्स खाताय तर सावधान, आधी ही बातमी पहा। वेफर्स आवडीनं खाल तर पस्तावाल। तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स। सडलेली केळी गटारावर ठेवून हे वेफर्स बनवण्यात येत आहेत अशी बातमी सध्या समोर आली आहे। नवी मुंबई शिळफाटा परिसरात केळी वेफर्स बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ करण्यात येतोय। अन्न आणि औषध प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा सवाल यावेळी उपस्थित होतोय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मराठी कामगार सेनेचे राज्य चिटणीस दत्ता पुजारी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। काय सांगाल, हे अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळलं जात आहे, अतिशय घाणेरड्या पद्धतीने केळीचे वेफर्स बनवण्यात येत आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही बघितलं। अक्षरशः केळी ही नाल्यामध्ये ठेवली होती, त्याच्यात माशा होत्या। आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ते जे ऑइल सारखं एकदम असं वंगण नसतं, एखाद्या गाडीच असते त्याप्रमाणे त्या ह्याच्यामध्ये त्या वेफर्स तळले जात होते आणि तो सर्व प्रकार बघितला। त्याच्यानंतर ते कामगार असे उघडे होते आणि ते सगळे काम करत होते। अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळले जाते या ठिकाणी। अन्न प्रशासन कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही। त्वरित त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। असे बरेच कारखाने आहेत की त्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात। नक्कीच यावर कारवाई होणं हे रास्त आहे। धन्यवाद पुजारीजी, आमच्यासोबत तुम्ही संवाद साधला त्यासाठी। आपण पाहू शकतोय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। खरं तर केळीचे वेफर्स अनेकांची पसंती असते आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीने हे वेफर्स बनवण्यात येत आहेत। अनेक लहान मुलं वृद्ध हे खातील तर त्यांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची आपण कल्पनाच करू शकतो। पुढची बातमी पाहूयात। तुम्ही वडापाव खात असाल तर आता सावधगिरी बाळगा, कारण एका प्रसिद्ध वडेवाल्याकडे निकृष्ट दर्जाचं सडलेलं आणि उंदरानं कुरतडलेले बटाटे वापरून वडा तयार केला जात असल्याचा व्हिडिओ आता समोर आला। अतिशय गलिच्छ पाणी वापरून आणि त्यासाठी पीठ वापरलं जातं, तेही निकृष्ट दर्जाचं आहे। याबाबत जागरूक नागरिकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आचारी पळून गेलेत। हा सगळा प्रकार लोणावळ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।